ओम श्री सिद्ध भैरव नाव. बघा, मी काल आहे ना कुठे गेलो होतो, पैठण आपलं मडी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गैनी प्रती. गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. बघा, ही जे नवनाथ आहे ना, ही भगवंताचे अवतार आहे. या कलियुगामध्ये येऊन राजे येणार होतं आणि समाजाला चांगल्या मार्गाला लावण्याकरता भगवंतांनी रूप घेतले. आणि मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, कानिपनाथ, गैनीनाथ यांनी काय केलं, ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि आरोग्य सांभाळा, समाजाला चांगल्या मार्गाला लावण्याकरता त्यांनी योग्य मार्गदर्शन दिलं आणि आज लोक करू राहिले. नाथपंथ, साबरी विद्या कवित्व. साबरी विद्या म्हणजे काय, जे रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले देव ते त्याचे जाणावा. तर देवाला का देवपुढे प्रत्येकाच्या हृदयात आहे. जे गंजले रंजले गांजले लोक आहे ना, त्यांना चांगल्या मार्गाला लावण्याकरता या नाथांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मग ज्या वेळेला ब्राह्मणांनी हे जे याचे त्र्यंबकेश्वरची वाडी जी आहे ना, तर ब्राह्मणांनी काय केलं, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई चौघजण, त्यांचे आई वडील, हे संन्यासीचे मुलं. मग तुम्हाला शिक्षा काय, म्हणून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करा. का, तिथं वाघ होते ना, जंगल होतं ना, खाऊन मरून जातील. पण बघा, त्यांना तसं काही झालं नाही. पण त्यांच्या पाठीमागं वाघ लागला आणि निवृत्तीनाथ गुहेत बसला आणि तिथं गैनीनाथ तपश्चर्या करीत होता. गैनीनाथांनी उपदेश कोणाला केला, निवृत्तीला. निवृत्तीनं कोणाला केला, ज्ञानदेवाला. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिली. आणि आज एका गुरुना एकच शिष्य करायचा होता. आज एक गुरु किती शिष्य करू शकतो. ही पुण्य कोणाची, नाथांची. आणि मग नाथ तर आदेश, जे आपले जे नियम आहे ना, नियमाचं पालन करणं, नियमानं वागणं, आणि जे रंजले गांजले ना त्यांना आपलं म्हणणं, हे नाथांचं काम. आणि मग पुढे यमन राज्य येणार होतं. मग त्याने काय केलं, जानपीर, गैनीपीर, म्हणजे ह्या नाथपंथाने काय केलं, दोन्ही समाज, मुस्लिम समाज आणि हिंदू समाज यांचे झगडे होऊ नये म्हणून यांनी 2 रूपं घेतले. आणि आजही बी त्यांच्या मस्जिदी आहे. तर मस्जिदीमध्ये कोण आहे, विष्णू शंकराचंच पिंड आहे आणि नाथच आहे. आणि मग दोन्ही लोक काय करतात, हे पूजा करतात. आणि साईबाबाने तेच केलं. साईबाबाने केलं, हिंदू आणि मुस्लिम भांडू नका, दोघांचा देव एक आहे. आणि एकत्रता करण्याचं काम नाथपंथ आणि साईबाबा करू राहिले. तर कानिपनाथ, आता नवनाथ जे म्हणतो ना आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनानं, मानवी शरीर आहे, याला इंद्रिय कोणचे आहेत, 9 इंद्रिय. आणि 10वं कोण आहे, मन. मन कोण, मच्छिंद्रनाथ. मग तुकाराम महाराजने सांगितलं, आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. बघा, जे ज्या जगात घटना घडतात त्याला कारणीभूत कोण आहे, मन. पूजा कोणाची करायची, मनाची. मग मन कोण आहे, मच्छिंद्रनाथ. कान कोण आहे, कानिपनाथ. आपल्याला जर कानाला थोडंसं वाईट आलं ना, आपण लगेच भांडणं करतो. मग कानाला काय करा, कान किती, 2. कान, तोंड किती, 1. मग जास्त ऐकावा आणि कमी बोलावा, म्हणजे झगडी भानगडी होते नाही. पण आपण काय करतो, जास्त बोलतो, कमी ऐकतो आणि अर्थाचा अनर्थ करून घेतो. आणि मग या अनर्थामुळं काय झाले, झगडे भानगडी झाली. म्हणून नवनाथ, 9 इंद्रिय ते आपल्या ताब्यात जर असले ना, तर तुमचं जीवन सुखानं झालं. कानिपनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, हे सगळं आपलं शरीरच आहे. आता आपण काय म्हणतो, कृष्णानं 16,000 बायका केल्या. अरे 16 आत्मा हा कृष्ण आहे आणि 16,000 या शरीराला नाड्या आहेत. आणि मग ह्या नाड्या एकत्र जर केल्या तर तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. पण आपण काय केलं, त्याचा
अर्थाचा अनर्थ केला. आणि मग ही जी भाषा आहे ना, काही गुह्य भाषा आहे, तिचा अर्थ कळ. वरचणीचं पाणी आड्याला गेले, म्हणजे वरचणीचं पाणी आड्याला गेले म्हणजे मुक्ताबाई कोण होती? लहान होती. तिनं काय केलं? ज्ञान सांगितलं. कोणाला? याला आपलं 14 चांगदेवाला. चांगदेवाची गुरु कोण झाली? मुक्ताबाई. म्हणजे अशी काही गुह्य भाषा आहे आणि त्या गुह्य भाषेना आपण अर्थ करून घेत नाही. म्हणून आपल्या समाजाचं उन्नतीचं काम नाथांनी केलेलं आहे. आणि आपलं शरीर आहे, या शरीरात 33 कोटी देव आहे. गायीच्या गायीच्यामध्ये काय असतात? 33 कोटी देव असतात. म्हणजे गाय ही परिपूर्ण आहे. धरती माता, शेती माता, तिच्यामध्ये काही पिकतं. माता आणि माती फक्त वेळंटेचा फरक आहे. म्हणून स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंतकालाची माता आहे. पृथ्वी माता आहे, ती आपलं जीवन देते. गायीपासून आपले फायदे. आणि आपलं शरीर चांगले शरीर चांगलं आहे, शरीर वाईट आहे. तसंच शरीरापासून आपल्याला देव, आपण तो एक देव करून घ्यावा. देव कुठे? आपल्या हृदयात आहे. देव कुठे? पंचतत्व, सूर्य, अग्नी, हवा, पाणी. देव कुठे? प्राणी मात्रात आहे. आणि हे देव कोणाला कळला? नामदेवाला कळला. साधू संतांनी तेच केला. साधू संतांनी काय केलं? सर्वाभूती देव बघितला. आणि आपणही बी सर्वाभूती देव बघायला शिकायचे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचे. जय भैरवनाथ महाराज की जय.